तर रायरेश्वरावरच्या लोकांचं आयुष्य कसं आहे बघा. त्यांच्या घराचं काम आहे. या ताई आजची दुर्गा पत्र्याचं पान पूर्ण डोक्यावरती घेऊन चालली आहे. त्याच्या पुढे जे दादा चाललेत, 1000 ठोकळा घेतला आहे त्यांनी. ठोकळा म्हणजे ज्या विटा लागतात त्या, आणि त्या खांद्यावरती घेऊन चालल्या आहेत. हॅलो, नमस्कार, राम राम मंडळी. आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुमच्यासाठी एक खास भटकंती घेऊन आलेलो आहे. तर आता आपण आलेलो आहे पुणे जिल्ह्यातल्या आणि सातारा, पुणे आणि सातारा दोघांच्या बॉर्डरवरती असलेला एक किल्ला. तर किल्ल्याचं नाव आहे रायरेश्वर. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथं स्वराज्याची शपथ घेतली, 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली, त्या रायरेश्वरावरती आपण आलेलो आहे. आणि आता आपण रायरेश्वरावरती मुक्काम करणार आहे. पौर्णिमेची रात्र आहे, एकदा अनुभव घ्यायचा आहे रायरेश्वरावरची रात्र कशी असेल ते. मस्त पौर्णिमेच्या रात्री मुक्काम करणार आहे. तर इथे यायचं कसं, तुम्ही कुठूनही पुण्यावरून निघालात, भोरमध्ये यावं लागतं. भोरमध्ये आल्यानंतर भोरमधून वाईला जो एक रस्ता जातो केंजळगड आणि रायरेश्वराच्या मधल्या खिंडीतून, आपल्याला त्या रस्त्याने यायचं आहे. त्या रस्त्याने आल्याच्या नंतर केंजळगड आणि रायरेश्वर दोघांच्या मध्ये खिंड आहे. त्या खिंडीत तुम्ही आला की तिथून तुम्हाला रायरेश्वराला पार्किंग मिळते. तर चला, यायचा रस्ता वगैरे पूर्ण सांगतो तुम्हाला, आणि हा ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघा, इंटरेस्टिंग मिळणार आहे एकदम. रायरेश्वरला जायचं म्हणजे पुण्यावरून आपण निघालं की पहिल्यांदा पोहोचतो भोरला. भोरपासून पुढे वळणावळणाचा रस्ता वरंदा घाटात जो जातो तो आपल्याला घेऊन जातो आंबवडे गावाकडे. तर या रस्त्याने आपण पुढं आलो ना की पुढं आंबवडे गाव आहे. आणि आंबवडे गावाच्या मध्ये ना एक झुलता पूल आहे, इंग्रजकालीन पूल आहे. राष्ट्रमाता जिजाऊ माता झुलता पूल नाव आहे त्याला. आता त्या पुलावरती आलो आहे आपण. हा बघा, हा दोऱ्यांच्या साहाय्याने, म्हणजे वरती केबल्स लावलेल्या आहेत, हा लोखंडी, त्या केबल्सने बनवलेला आहे. आणि इकडच्या बाजूला पण बघा, खूप सुंदर झुलता पूल आहे. त्याच्या खालून हे पाणी वाहत आहे, एकदम निसर्गरम्य ठिकाणे. तर या रस्त्याने आपण थोडंसं पुढं आलं ना, रस्त्याचा समोर दिसतोय ना, हा आपल्याला केंजळगड दिसतोय. ही रिज आहे ना अशी दिसणारी, ही रायरेश्वर आणि केंजळगडाच्या मधली. आणि हे इथं दिसतंय चमकतंय, इथे रायरेश्वराची पार्किंग आणि हे रायरेश्वर पठार. तर आपल्याला जाताना एकदम सुंदर नजारा दिसतो. इथून पुढे निघालं की या वळणावळणाच्या रस्त्याने आपण किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचतो. आणि तिथून ही जाणारी घाटवाट आपल्याला थेट किल्ल्याच्या पार्किंग पर्यंत घेऊन जाते. या घाटातून आपण चढून येतो इकडच्या समोरच्या. हा इकडे जाणारा वाईला जाणारा रस्ता आहे, आणि मध्ये आपल्याला हा रायरेश्वराचा फाटा फुटतो. हे बघा, हा खालून इकडचा वाईचा रस्ता, या रस्त्याने आपण येतो आणि इथे रायरेश्वराचा रस्ता. आता आपण रायरेश्वराच्या पार्किंगला आलेलो आहे. हे बघा, इथं पार्किंग आहे, इकडून गाड्या येतात आपल्या. खालच्या गावातून हा पूर्ण घाट चढून येतो आपण. समोर जो दिसतोय कासवाच्या आकाराचा, तो म्हणजे केंजळगड. तर केंजळगडापासून आपण या पूर्ण वाटेने इकडे येतो आणि इथून वरती येतो. वरती आल्यानंतर इथं पार्किंग आहे, आणि ह्या ज्या पायऱ्या आहेत, या पायऱ्या आपल्याला किल्ल्यावरती घेऊन जातात. या किल्ल्याच्या पायऱ्या आहेत इथे, आणि हे पठार आहे इकडच्या बाजूला, आणि इकडे पण असंच पठार आहे. तर खूप मस्त एरिया आहे इथे. इथे पार्किंग, वॉशरूमच्या वगैरे सोय येतात. इथं आपण गाडी लावतो. आता आपण इकडे गाडी पार्क केलेली आहे, आणि गाडीपासून आता आवरून इकडे निघायचं आहे. चला पुढे जाऊया. तर आता आपण आवरून रेडी आहे, बॅग वगैरे घेतली आता, कारण आपल्याला वरती जाऊन मुक्काम करायचा आहे. आता हा इकडचा जो पायऱ्या येतात, एवढ्या पायऱ्या चढून जायच्या. या वरती एक शिडी बसवलेली आहे, ते चढून आपण वरती गेलो की साधारणतः 15-1 मिनटं चालायला लागतं.
मग आहे ते मंदिर जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. तर आता आपण या पायऱ्यांनी इथून चालायला सुरुवात करणार. इथं पार्किंगसाठी खूप मोठी जागा आहे, भरपूर जागा आहे. या पूर्ण इकडच्या या ग्राउंडमध्ये लावता येईल. तसंच तो पाठीमागे रस्ता दिसतोय त्या रस्त्याला पण तुम्हाला गाडी लावता येईल. तिकडं कुठेही गाडी लावून आपण वरती जाऊ शकतो. लहान मुलांना पण तुम्ही घेऊन येऊ शकता. जास्त काय अवघड असा ट्रेक नाही आहे. 5 वर्ष त्याच्यापेक्षा मोठी मुलं असतील तर आरामात चढू शकतील असं आहे. तर चला आता आपण वरती चढूया. तर या पायऱ्या आपल्याला किल्ल्यावरती घेऊन जातात. एक 20 मिनिटाच्या पायऱ्या येतात आणि त्या चढून गेलं की वरती शिडी आहे. आता आपण इथून या पायऱ्यांनी चाललो आहे. झिकझॅक करत पायऱ्या जातात आणि इथं ही शिडी आहे. ही शिडी चढून आपण किल्ल्यावर प्रवेश करतो. येता येते रायरेश्वराची शिडी 2 टप्प्यात आपल्याला वरती घेऊन जाते. ही ती शिडीची वाट आहे. इकडे खाली इथे पार्किंग आहे. इथून आपण हे चढत येतो आणि इथून वरती आता इथपर्यंत आलो आहे हे शिड्या चढून. आणि इथं वरती झेंडा दिसतोय तिथं गेलो म्हणजे आपण किल्ल्यावरती पोचलो. तर हे चढून आता वरती आलो आपण आणि इकडं हे पठार आहे. बाबा हे ट्रॅक्टर कशाचे येतात? आणला पण कशासाठी आणलंय? चालू आहे बांधायचं. मंदिराचं काम चालू आहे का? हे ट्रॅक्टर सगळे खोलून वरती आणले आणि इथं आणून परत जोडले. हो. तर बाबांनी आता मस्त इथे ताक आहे बाबांच्याकडं. ताक प्यायचंय द्या. हाय काय आलो चालूच. मस्त बाबांचं छोटंसं आहे. काहीतरी पोटासाठी केलं पाहिजे ना. गायचंय थोडं आंबट असेल. हा आंबट उलट टाकूच चांगला लागतं. या बघा ते पाठीमाग खेळ दिसते का? हा ही ह्याच्या माग अजून त्याची माग जायला त्याच्या पण अजून मागे जावं लागतं का? लई लांब. म्हणजे हे अख्खं पठार तोडवत जायचं जवळपास. रामेशदारात हे साईडलाच आहे. हा रामाचा दारा इकडच दिसतंय ना. हा खेळ ते खेडीचेच ते साईडला ते बघा थोडं असं हा. गाले. हा तिथं दारा आहे रामाचा. रामाचा दारा तिथं आणि नाकी अजून पलीकडे. हो नाकी. आणि ते आपलं मळवाडी का कोणतं गाव? माळवाडी ते कोळी समाज आहे. इकडच आहे ना? इथं वर आहे. अर्ध्या पाऊण तासात जाईल ना? हो. बघू तिकडे जमलं तर जातो. इथं गेला ना. हा पाठीमाग एक आवाड आहे. हा घर आहे ते गोपाळच्या इथं जात आहे ना. हा मग गोपाळचं घर तिकडेच आहे. तिकडेच आहे का? विचारायचं माळवाडीचा रस्ता मग ती सांगतील. 1 तास लागेल 1 तास माळवाडीला जायला. तर आता वरती चढून आलोय आपण पूर्ण. पुढं रायरेश्वराच्या मंदिराकडे निघालेलो आहे. वरती जाऊन आपल्याला मुक्कामाची सोय पण बघायची आहे. एकदम इथं अशी वाट बनवलेली आहे तुम्हाला दाखवतो. बघा या वाटाने आपल्याला सगळं चालत जायचंय. आता ट्रॅक्टर वगैरे आहेत वरती त्यामुळे अशा वाटाने पण जाता येतं. आणि इकडं पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. इथं आपल्याला यायला मिळणं म्हणजे नशिबी. चला अजून पुढे जाऊन बघू.
तर या वाटाने आपण जाताना आहे ना, उजव्या हाताला आपल्याला एक तलाव लागतो. आता उन्हाळ्यात पूर्ण कोरडा पडलेला आहे, पण पावसाळ्यात कधी आला ना तर पूर्ण भरलेला असतो. रायरेश्वरावरती पाण्याची भरपूर सारी व्यवस्था केलेली आहे. इकडे बघा हा तलाव आहे, आता पूर्ण वाळलेला आहे आणि ही अशीच वाट आपल्याला पुढं घेऊन जाते. असं बाजूने रेलिंग बनवलेलं आहे आता पूर्ण. आता आपण असंच पुढे जाऊ. वाटाने आपण चालत आलो ना की इथं आहे तो किल्ल्यावरचा पाणी साठा. आता इथं पूर्ण हे बांधलेलं आहे, पण इथे बघा हे गोमुखातून पाणी पडतं आहे इकडे. आणि हे आत्ता मी मेमध्ये आलो आहे, म्हणजे विचार करा उन्हाळ्यात पण हा पाणी साठा चालू आहे. पूर्ण रायरेश्वराला उन्हाळ्यात जगवणारं हे पाणी पावसाळ्यात इथं पूर्ण भरून वाहतं आणि उन्हाळ्यात पण इथं पाणी असेल. तर इकडे रायरेश्वराचं मंदिर, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती, ते रायरेश्वराचं मंदिर. त्याच्यासमोर शिवाजी महाराजांचा पुतळा पण आहे. आता आपण मंदिराला जाऊ आधी. इकडे मुक्काम करायचं आहे आपल्याला, ते इकडे जाऊन बघू आधी आपण. तर आता आपण वरती आलेलो आहे, आधी मंदिराकडे गेलो नाही आहे कारण आता सनसेट होत आलेला आहे आणि आपल्याला सनसेट कॅप्चर करायला पश्चिमेच्या बाजूला जायचं आहे. माळवडी म्हणून गाव आहे, त्या गावापर्यंत जायचा विचार आहे. तिथून साधारणतः अर्ध्या पाऊण तासाची वाट आहे. आता एकटाच चाललो आहे, बघूया कोणी सोबत मिळतं आहे का. इथून सनसेटपर्यंत जर पोचलो तर तिथून सनसेट बघूया आणि परत इकडे मंदिराकडे येऊ. चला, इकडच्या साईडने आपण चालत आलो आहे. समोर इथं दिसतोय तो केंजळगड आणि इथून हे बघा पूर्ण डोंगर रांग. इकडे कोळेश्वराचं पठार आहे. किती मस्त दिसतंय सगळं वातावरण. इकडं आता सूर्योदय हळूहळू खाली निघालेले आहेत. 7 रंगांची माती पण इकडं दिसते. आता आपल्याला इकडच्याच बाजूला जायचं आहे, बघूया आता कुठपर्यंत सूर्यास्त येतो इथे. तर इथे तुम्ही आले ना, इकडे बघा तुम्हाला 7 वेगळ्या रंगांची माती दिसेल. इथे फरक बघा, हा एक कलर मातीचा, हा इथला दुसरा, खाली आलं की हा अजून एक आहे. तुम्ही जर इकडे आलात तर इथे बघा ही अजून वेगळ्या कलरची माती बघायला मिळते. इकडे हा अजून वेगळा रंग आहे. एकाच ठिकाणी आपल्याला इथं 7 रंगांची माती बघायला मिळते या पूर्ण परिसरामध्ये. हे एकदम अचंबित करणारं असं ठिकाण आहे. तुम्हाला एकाच ठिकाणी दाखवतो ती. आता इकडे बघा या दगडावरती हे 7 रंग बघा मातीचे. इकडे 1 2 3 4 5 6 7, हा पाहिलं तर अजून एक 8 आहे. इकडे 9 येतात. तसे जर रंग मोजले तर अजूनही जास्त मिळतात, पण कमीत कमी 7 रंग तरी आपल्याला आरामात इथे बघायला मिळतात. तर अचंबित करणारं ठिकाण आहे एकदम. एका ठिकाणी तुम्हाला 7 रंगांची माती बघायला मिळते. या परिसरात वेगवेगळ्या प्रकारची मातीत असणारी खनिजं म्हणा किंवा त्याच्यात असणारं जे हे आहेत, त्यामुळे आपल्याला इथं वेगवेगळ्या प्रकारची, म्हणजे एका ठिकाणी, म्हणजे हा तुम्ही जर एरिया बघितला ना, एकदम छोटासा एरिया आहे. छोट्याशा एरियामध्येच तुम्हाला जास्तीत जास्त हा किती 100 बाय 100चा एरिया असेल, एवढ्या एरियामध्येच तुम्हाला 7 रंगांची माती बघायला मिळते. कष्ट येतो, कष्ट तुमचे. लोकांना या दिवसात आहे ना फॅन खाली बसून सुद्धा जमत नाही. तर रायरेश्वरावरच्या लोकांचं आयुष्य कसं आहे बघा. त्यांच्या घराचं काम आहे. या ताई, आजची दुर्गा, पत्र्याचं पान पूर्ण डोक्यावरती घेऊन चालली आहे. त्याच्या पुढे जे दादा चाललेत, 1000 ठोकळा घेतला आहे त्यांनी. ठोकळा म्हणजे ज्या विटा लागतात त्या, आणि त्या
खांद्यावरती घेऊन चालले आहेत म्हणजे शब्द कमी पडतील हो. दिवसात खेपा किती होतात तुमच्या एका? तरी खपा होता 20-25 होते. 20-25 खेपा. आणि आता मेच्या उन्हात तुम्ही 20-25 हो. खेपा करताय. हो याच्या उन्हात. आम्ही आहे ना घरी बसतो बरं का, हा. आणि आम्हाला फॅन लावला ना, हा. फॅनच्या जागी आम्हाला वाटतं की एसी पाहिजे, फॅनमध्ये गरम होत आहे. आणि तुम्ही बघितला तर हा ठोकळा बरे काय जड, थोडं नाही आहे जड. आणि एवढं उन्हात हा सगळा 1000 ठोकळा ना. 1000. बापरे. पत्रे किती? पत्रे 25 होते. किती? 25. 25 पत्र्याला 25 खेपा. हो. याला घर बांधणं म्हणतात खरंच. लोखंड. लोखंड वेगळं अजून सगळं. म्हणजे लोखंड बरोबर नेलं. लोखंड सगळं नेलं का? सगळं नेलं. अजून तुमची फरशी येईल, बाकी काय येईल, सगळं सगळं असंच. आता फरशीचा नाही, फरशीचा बघू आता नाही तर कवा हा पडून टाका. हा. फरशीचं लगेच नाही बघा. आता जे उभं करायचं. हा, उभं करायचं फक्त बघायचं. हा आमच्याकडे लगेच फरशी टाकत नाही, तर डायरेक्ट ब्रूम म्हणून असतो हा तो टाकायचा, हा त्याची भुई करायची अशी प्लेन. हा. ते जेव्हा मस्त वाटतं फरशीपेक्षा तेच भारी वाटतं. त्या गरमीला चांगलं असतं. गरमीला थंडावा राहत असेल चांगला. थंडी राहते, गरमीनं फरशी तापते ना. कौलं नाही वापरत का आता पत्राच? कौल आहेत ना, जुनी कौल्याची असते. जुनी कौल आहेत. हा हा हा. कोणतं गाव आता खाली दिसतंय ते? हे माळवाडी. माळवाडी गाव. आणि आता हे जे ठोकळा घेऊन चाललेले आहेत, हा हे ते धानवली म्हणून गाव आहे. कुठं आहे ते? हे कडा दिसतो ना समोर, हा त्याच्या खाली म्हणजे उतरणार कुठून? ते हे जंगल दिसते ना, हा, त्या जंगलातून पुढं असा एक रस्ता आहे. जंगलातून पुढे जाणार आणि तिथून कडा खाली उतरणार पूर्ण. तिथून परत शिडी सारा, म्हणजे शिडी सारखंच आहे, तिकडची तिकडं शिडी आहे. दार आहे म्हणजे काय त्या गावात यायला कुठून हे नाहीये का? खालून याला आहे, पण असा डोंगर आहे. असंच म्हणजे त्यांना गाडी त्यांच्यापर्यंत कधीच जात नाही का? कधीच नाही. कुठूनही आलं तरी रस्ता, दवाखाना जर करायचा असला तर तरी उचलून डोंगर खाली. खालच्या धरणाच्या कडेने कुठून नाही केलेला रस्ता त्यांना. खाली आलाय, पण एक 4-5 किलोमीटर परत चालावं. परत चालावंच लागतंय. पण ते डोंगर असल्यामुळं चढायला कॉस्टली पडते. अरे बापरे, काय आयुष्य आहे म्हणजे. चला ये. इथून सरळ आपण गेलो की नाकिंद्याला जातो. ह्यो सरळ कोणतं हे आपण हे तिथे एक माऊलांचं मंदिर आहे, तिथं थोडस पांढरं नाही का दिसतंय, हा, हा. तिथं खाकऱ्याचा दार आहे. त्याच्या पलीकडे इकडे उतर, जांभळी म्हणून गाव आहे, हा तिथं उतरतो. त्याच्या पलीकडे आपण गेलो की राम्याचा दार आहे, हा थोडं पुढं आहे. त्याच्यानंतर मग तिकडं पलीकडे गेलो की आपल्याला नाकिंदा पॉइंट दिसतो. हा स्पष्ट. परत इथं मारदंड म्हणून आहे, तिथे मिठखाड्याची धार आहे नाकिंद्याच्या. हा हा. आणि तिथून अस्वल खिंड आहे इथं समोर. आणि हे समोर एकदम सपाटी दिसते, हे पाष्टीचं टोक आहे सपाट. आणि हे तिथून पाष्टीचा रोड डायरेक्ट शिरवली गाव म्हणून आहे, तिकडे गेलेला आहे. शीत खाली शिरवली आहे, तिथं शिरवलीत गेलेला आहे. आणि तिथून पुढं कुडवी बुद्रुक म्हणून गाव आहे, तिथे एक रोड गेलेला आहे वरून पायवाट म्हणून. एक कामठ म्हणून गाव आहे, तिथे एक उतरती. आणि तिथून पुढं हे गावांना, 2 गावांना, कुडवी बुद्रुक आणि शिरवली म्हणून. अच्छा, परिसर आहे हे महाड साईड आहे, पूर्ण महाडला रोड जातो. हा रोड, हा हे धरण देवघर धरण म्हणून आहे, त्या डॅम न सर. हा ही पूर्ण महाडला हे रोड गेलाय, ते नाही का वाईट दिसतंय थोडस, तो पूर्ण महाडला गेलेला आहे रोड. आणि आपला इकडं हा किल्ला असेल ना, मोहनगड. मोहनगड तिकून दिसतो, इथून नाही दिसत. कोणत्या साईडला तो? ते हे डिंब दिसते ना त्याच्या पलीकडं. आणि ह्याच्या इथं एक कावळागड आहे म्हणून दिसतो. कावळा इथून पलीकडचा दिसतो का? हा दिसतो ना, प्रतापगडच्या मध्ये आहे तिथं दिसतो. आणि हे समोरचं पठार हे कोळेश्वर पठार आहे. आणि तिथून आपण रामेच्या दाराने खाली उतरलो ना की तिथून आपण कोळेश्वर वह्याचा दारा म्हणून कोळेश्वर पठारावरती जातो. हे कोळेश्वर पठार दिसते, ते पलीकडे दिसते ते.
हा पाठीमागे आपण मस्त सूर्यास्त एन्जॉय केला आणि आता परत एकदा आपण कॅम्प साईटकडे चाललेलो आहे. सूर्यास्त दाखवला. दादा नाव काय तुमचं? तर रायरेश्वरावरती कधी आलात तर इथं गाईड म्हणून आजूबाजूचा परिसर घाटवाटांसाठी दादांचा नंबर मी स्क्रीनवरती देतो तुम्हाला. त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. त्यांनी मला एकदम भन्नाट ठिकाणी सूर्यास्त दाखवला आहे आज. चला आता कॅम्प साईटकडे जाऊ. सूर्यास्त एन्जॉय केला. अजूनही पाठीमागे जर बघितल्या तर रंगछटा येतात. आणि आता सोलो ट्रेक करतोय मी, त्यामुळे इथं एकटाच आहे आता. आणि त्या दादांना खालचे इथले होते शेजारचे, ते त्यांच्या घरी गेले. आणि आता इथून आपल्याला रायरेश्वराचं मंदिर आहे जिथं कॅम्प साईट आहे तिकडं चालत जायचं आहे. इथून साधारणतः पाऊण तासाची वाट आहे. हे पठारावरचीच 2 गावं, तिकडं मंदिर आहे ते रायरेश्वर आणि इकडं दुसरं होतं ते माळवडी म्हणून म्हणतात त्याला. तर इथं आलो होतो. आता एकटाच आहे पठारावरती. अंधार जास्त व्हायच्या आधी आपल्याला तिथं पोचायचं आहे. तिकडं डोंगरावरती काय असतं काय नाही आपल्याला माहिती नाही आहे, त्यामुळे आता लवकरात लवकर निघालो. एकदम अंधारून यायला सुरुवात झालेली आहे. चला जाऊया आता तिकडं. सात रंगाची माती तिथपर्यंत आलोय. बऱ्यापैकी अंधारून आलोय. पाठीमागे बघा एवढा भन्नाट नजारा आहे, क्लासिक. हे बघा असे ढग येतात, क्लाउड्स इकडे आणि सूर्योदय झालेला आहे. वरती चांदण्या पण यायला सुरुवात झालेली आहे. एवढं भन्नाट व्ह्यू आहे ना हा. खरंच एकदम क्लासिक व्ह्यू मिळाला आहे. आता हा व्ह्यू घेऊनच अंधाराच्या आधी आपल्याला आता तिकडं पोचायचं आहे. अजून अर्धा तास आहे. चला. तर आपल्याला समोर जायचं आहे. याच्या लाईटी लागलेल्या आहेत, तिथपर्यंत जायचं आहे. आणि बऱ्यापैकी अंधारून आलं आहे आता. तर इथून निघायचं आहे. बघूया किती टाईम जातो आहे जायला. आता बरंच अंधारून आलं आहे. टॉर्च लावली आहे. पौर्णिमा जरी असली तरी पण गवतातून जायचं आहे, त्यामुळे एवढं काही स्पष्ट दिसत नाही आहे. टॉर्चच्या प्रकाशात चाललो आहे आता गडद अंधारात. आता रायरेश्वराच्या डोंगरावरती एकटाच ट्रेक करतोय. चला. परत एकदा गावात पोचलो आणि गावात समोर चित्र पाहिलं तर तो गावकऱ्यांचा संघर्ष. त्या टाक्यात आपण जे पाहिलं तिथं पडतं ते पाणी आणि तेवढंच थोडंसं पाणी यांना जमा करून पिण्यासाठी वापरावं लागतं. यांना दररोज डोक्यावरती हंडे घेऊन पाणी आणावं लागतं. यांच्यासाठी हा संघर्ष अगदी यांच्या 5वीलाच पुंजलेला आहे. पुढे थोडा वेळ असंच गावातलं जीवन अनुभवत बसलो. गावातील प्रथा परंपरा यांच्याबद्दल थोडीशी माहिती घेतली आणि शेवटी बसली आमची ती पंगत जेवायला. इथल्या गावातल्या घराचं एकदम सुग्रास असं जेवण खायला मिळालं. ही थाळी तुम्ही बघितली तर याच्यावरून तुम्हाला कळेलच की जेवण किती छान झालेलं असेल. इथं जमलेल्या भटक्यांसोबत थोड्याशा गप्पा गोष्टी झाल्या आणि मग आपला जो टेंट होता त्या टेंटमध्ये जाऊन पडी मारली. तर ही होती आपली रायरेश्वरावरची खूप सुंदर रात्र. सूर्योदय बघायचा म्हणून सकाळी लवकर 5:30लाच उठलो, पण सगळीकडे एकदम उजाडून आलेलं होतं आणि एका बाजूला चंद्र, दुसऱ्या बाजूने हळूहळू सूर्यनारायण वरती यायला सुरुवात झालेली होती. तर आपल्याला जाऊन पाहायचं होतं सूर्योदय, त्यामुळे आवरला आणि निघालो. तर आता सूर्योदय बघायला आलोय आणि समोर बघा असलं भारी लोकेशन मिळालंय ना. इकडे बघा धुक्याची चादर तयार झाली आहे आणि पाठीमागून सूर्य येतोय अफलातून कडक.
सह्याद्रीतला एक मस्त सूर्योदय एन्जॉय केलेला आहे आपण. आणि आता परत एकदा किल्ला फिरायला जाऊया. चला. सह्याद्रीतली काही गावं किती सुंदर असतात बघा. हे रायरेश्वरावरून खाली दिसणारं गाव आहे, एकदम धरणाच्या किनारी. किती सुंदर गाव आहे बघा. तर आता आपलं सगळं आवरलं, फ्रेश वगैरे झालो आणि आता मंदिराला निघालेलो आहे. जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली, त्या रायरेश्वराच्या मंदिरात जाणार आहे आता आपण. या पावनभूमीत आपल्याला इथं फिरायला मिळतंय, या पावनभूमीचा सहवास मिळतोय, ही आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. खरंच इथं जन्माला आलो आणि आपण हे सगळं अनुभवतोय, हे भाग्य आहे आपलं. तर आता इथून निघाल्यानं इकडे मंदिर आहे बघा. या मंदिरात जायचं आहे आता आपल्याला, या इकडच्या वाटेने. मंदिराची रचना मध्ययुगीन काळातील असून मंदिराच्या बाहेरील बाजूस प्रकारातील भिंत आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून 3 भागात विभागलेल्या या मंदिरात सुरुवातीला नव्याने बांधलेली ओसरी, त्यानंतर सभा मंडप आणि आतमध्ये गर्भगृह अशी याची रचना आहे. मंदिराच्या ओसरीत भग्न झालेले 2 नंदी ठेवलेले असून आतील बाजूस डाव्या हाताच्या खांबावर मंदिराच्या जीर्णोद्धाराबद्दल एक झिजलेला शिलालेख आहे. या शिलालेखाचे वाचन झालेले असून रायरेश्वर पायथ्याच्या दापकेघर गावच्या हरिपाटलांनी शके 1805 मध्ये या मंदिराचा 700 रुपये खर्च करून जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आहे. आणि रायरेश्वर किल्ल्यावरच्या इतिहासातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या मावळातील सवगाड्यांच्या साथीने 27 एप्रिल 1645 रोजी स्वराज्याची शपथ घेतली. यासाठी शके 1567 वैशाख शुद्ध 1 या पत्राचा आधार घेतला जातो असेही सांगितले जाते. श्री राजश्री दादाजी नरसप्रभू देशपांडे व कुलकर्णी, रोहिर खोरे वेलवंडी खोरे यासी प्रति शिवाजी राजे, खमस अवर्ण तलप श्री रायरेश्वर तुमचे कोरियातले आदि कुलदेव. तुमचा डोंगर माथा पठारावर शेंद्रीलगत स्वयंभू आहे. त्यांनी आम्हास यश दिले व पुढे तो सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करून पुरवणार आहे. राजश्री दादापंतांचे विद्यमाने भावाचे तुमचे व आमचे श्रीपासी इमान झाले. कायम वजप्राय आहे हे स्वराज्य व्हावे हे श्रींचे मनात फार. हे अस्सल पत्र नाही तर मूळ पत्राची नक्कल आहे. स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या काळात ज्या हालचाली झाल्या त्या या भागातच दादाजी नरसप्रभू गुप्ते यांनी रायरेश्वराची पूजाचा करण्याची व्यवस्था केली व शिवाजंगम नावाचा पुजारी येथे कायमस्वरूपी वास्तव्यास नेला.
मंदिराच्या समोरच्या बाजूला आपल्याला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा पाहायला मिळतो. साधारणतः 2012 साली मी आलो होतो तेव्हा पण असाच पुतळा इथे होता. रायरेश्वर महादेवाचं एकदम निवांत दर्शन झालं आपलं. आणि त्यानंतर आता किल्ल्यावरती असं आपण ऐकलंय की इकडं लेण्या येतात पूर्वेच्या दिशेला. त्यांना कदाचित पांडव लेण्या म्हणून पण ओळखलं जातं. तर त्या लेण्या शोधायच्या आहेत आता. इथून अर्धा पाऊण तासाच्या अंतरावरती येतात. आता इथे आलोय तर त्या लेण्या शोधल्याच पाहिजेत, त्यासाठी निघालोय. बघूया आता, वाट पकडली आहे, त्या वाटेने निघालोय. मिळतात का आपल्याला बघू. वाट किती सुंदर आहे बघा, झाडी भरली वाट आहे. असली अद्भुत शांतता आणि असला अद्भुत गारवा आहे ना. आणि मी एकटाच चालतो या वाटेवरून, कोणीच नाही आहे. एवढी भन्नाट फिलिंग आहे नाही, एवढी भन्नाट फिलिंग आहे ना. असं अरे कोणता पक्षी आहे, भरपूर मोठा पक्षी होता. खरंच शब्दांच्या पलीकडची फिलिंग आहे. ती वाट बघा, ही अशी झाडी भरली वाट आहे, एवढी शांत, एवढी अद्भुत. आजूबाजूला पशुपक्ष्यांचे आवाज, जन्नत. वाटेने जाताना आपल्याला तलाव मिळाला आहे. हा किती मोठा तलाव आहे बघा. इथे रायरेश्वरावरती पाण्याची खूप जास्त सोय केलेली होती. आता कोरडा पडलाय, पण पावसाळ्यात पूर्ण भरलेला असेल हा तलाव. आणि आपल्याला इथं पांडवकालीन लेण्या सापडलेल्या आहेत. बोर्ड लागला इथे, आणि इथून खाली वाट दिसतीये. इकडे त्या पांडवकालीन लेण्या इथे या बघा, खोदलेल्या आहेत, पूर्ण आतमध्ये कोरलेल्या आहेत. आणि आतमध्ये पण लेण्या दिसत आहेत इथे. पांडव लेण्यांच्या इथे आपल्याला हा पाणवठा मिळतोय, जिवंत झरा आहे पाण्याचा. ते बघा, जिवंत पाण्याचा झरा आहे हा. एवढ्या डोंगरात आणि उन्हाळ्यात मे महिन्यात पाणी मिळतंय. निसर्गाची किमया. तर मित्रांनो, आपण एक ऑफबीट रायरेश्वर एक्सप्लोअर करायचा ट्राय केला. ऑफबीट म्हणजे रायरेश्वरावरच्या ज्या जागा जास्त कोणी पाहत नाही ते पाहण्याचा आपण प्रयत्न केला. तर रायरेश्वर म्हणजे खूप मोठं पठार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेलं ठिकाण, आणि हे पठार म्हणजे खूप मोठ्या पठारांपैकी एक आहे. तर ते आपण बऱ्यापैकी एक्सप्लोअर करायचा प्रयत्न केला. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा, आणि काही सजेशन असतील तर ते पण सांगा. सगळ्यात महत्त्वाचं, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. चला भेटू पुन्हा एका नव्या व्लॉगमध्ये.